नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर विनायक चौधरी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, सो के महाविद्यालय बीड. मी आज आपणाला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जो काही मागणीचा सिद्धांत आहे त्याच्यावर तुमच्याशी बोलणार आहे. आता मागणी म्हटलं की मागणी म्हणजे नुसती इच्छा नव्हे, पण मागणी निर्माण करण्यासाठी अगोदर इच्छा निर्माण व्हावी लागते. कारण मानसिकतेशिवाय माणसाचं जीवनच नाही. कारण मनात विचार यायला पाहिजे जी वस्तू खरेदी करायची आणि मग ती मागणीत रूपांतर होत असते. पण नुसती इच्छा म्हणजे मागणी नव्हे. नुसती इच्छा व्यक्त करणे, मनात मनोरे बांधणे आणि कृतीमध्ये काहीच नाही, त्याला काही अर्थ नाही. म्हणून मागणी निर्माण करण्यासाठी अगोदर इच्छा निर्माण व्हावी लागते आणि मग नंतर खालील 3 बाबी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. आपली वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. कारण अनेक लोक आपण बघतो खरेदी करण्याची इच्छा असते पण खरेदी करण्यासाठी पैसा नसतो किंवा असूनही खरेदी करत नाही. म्हणजे काही लोक कंजूस असतात. मग त्याच्यासाठी वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर वस्तू खरेदी शक्ती आपल्यात असते. कारण आपलं उत्पन्न असलं पाहिजे, आपल्याकडे पैसा असला पाहिजे, आपण खिशाचा सल्ला घेतला पाहिजे, तरच आपल्याला वस्तू खरेदी करता येईल. आणि खर्च करण्याची मानसिकता असली पाहिजे. खर्च करायची मानसिकता नसेल तर मागणी होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे, खरेदी शक्ती असली पाहिजे आणि खर्च करण्याची मानसिकता पण असली पाहिजे. अशा ह्या 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत. तर आपल्याला खालीलप्रमाणे मागणीची व्याख्या करता येऊ शकते. इच्छेस पैशाचं पाठबळ जर असेल तर आपल्याला भौतिक वस्तू खरेदी करता येतात. याला मागणीची व्याख्या असते. इच्छेस पैशाचं पाठबळ आणि ते मागणीत रूपांतर झालं आणि त्याच्यासाठी मागणीमध्ये 2 घटक अजून एक महत्वाचे आहेत. विशिष्ट वेळ असते. उदाहरणार्थ आपल्याला स्वेटर खरेदी करायचं आहे, तर स्वेटर खरेदी करायचं असेल तर त्याला विशिष्ट असा ऋतू येऊ द्यावा लागेल. उदाहरणार्थ हिवाळा असला पाहिजे, तरच आपल्याला विशिष्ट वेळी आपल्याला थंडी वाजत असेल तर आपण मनात इच्छा येते की आपल्याला स्वेटर घ्यावंसं वाटतं आणि मग आपण बरोबर स्वेटरच्या दुकानात जातो आणि आपण स्वेटर घेत असतो आणि पुन्हा विशिष्ट किंमत असते. आपल्याला वस्तू खरेदी करत असताना किंमत जी काय आहे ती योग्य असली पाहिजे. कारण कंपनीची प्रिंटेड प्राइस वेगळी असते. काही वस्तूंवर प्रिंटेड प्राइस असतात, काही वस्तू अशा ढोबळ आपल्याला ठरवाव्या लागत असतात. म्हणून आपल्याला जनरली आपल्याला तेवढं ज्ञान असलं पाहिजे की या वस्तूची क्वालिटी काय आहे, या वस्तू दर्जा कसा आहे किंवा ही वस्तू कुठपर्यंत विकली गेली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला विशिष्ट किंमत जी काय आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि तरच किंमत कळली, पटली तर वस्तूही पटली पाहिजे आणि मग आपण ती वस्तू खरेदी करतो. आता मग जेव्हा आपण इच्छा असेल तेव्हा आपण मानसिकता तयार होते आणि मानसिकता तयार होऊन आपली खरेदी शक्ती पण असते आणि मग आपण एखादी वस्तू खरेदी करतो. उदाहरणार्थ आपण स्वेटर घेतलं म्हणजे यालाच मागणी असेल. जोपर्यंत आपल्या हातात वस्तू येत नाही, वस्तू खरेदी करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीला मागणी म्हणता येत नाही. आता या ठिकाणी मागणीचे 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. एक वैयक्तिक मागणी आणि दुसरी बाजारी मागणी. आता वैयक्तिक मागणी म्हटल्यानंतर आपल्याला स्वेटर 1 किंवा 2 लागतील आणि बाजारी मागणी म्हटल्यानंतर सर्व जनतेची जी मागणी आहे, जी बाजाराची मागणी आहे, जनतेत जेवढ्या वस्तूंचा पुरवठा झाला पाहिजे, जेवढे लोक मागणी करतील त्याचा अंदाज घेऊन बाजारात त्याची उपलब्धता करून द्यावी लागते आणि ती बाजारी मागणी होत असते. म्हणून वैयक्तिक मागणी आणि बाजारी मागणी ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. वैयक्तिक मागणी ही एका व्यक्तीसाठी आहे आणि बाजारी मागणी ही सर्व सार्वजनिक जनतेसाठी आहे. नंतर मागणीचा नियम आपल्याला लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. कारण मागणी ही केव्हा करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, वेळेचं भान असलं पाहिजे, विशिष्ट किंमत असली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मागणीचे नियम माहिती असले पाहिजे. मागणीचा नियम असा आहे, जर समजा वस्तूंमध्ये किमतीत घट झाली तर नेहमी मागणीमध्ये वाढ होत जाते आणि जर किमतींमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असेल तर मागणीमध्ये घट होत असते. अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट सांगता येऊ शकते.
किंमत किंमत घटली म्हणजे मागणीत वाढ होते आणि किंमत वाढली म्हणजे मागणीत घट होते. यालाच मागणीचा नियम असं आपल्याला सांगता येऊ शकतं. आता यानंतर आपल्याला मागणीच्या नियमाचे प्रत्यक्ष येण्याची कारणं कोणती आहेत? मागणी प्रत्यक्षात आपल्याला का दिसून येते? त्याच्यात आपली इच्छा असली पाहिजे, आवड असली पाहिजे. अशा पद्धतीने आणि पुन्हा त्याच्यात घट्ट सीमांतपूर्ततेचा नियम असतो. उदाहरणार्थ घट्ट सीमांतपूर्तता म्हणजे कसं आहे? समाधान एक ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर समजा उदाहरणार्थ आपण एक पोळी खाल्ली. आपल्याला भूक खूप लागलेली आहे. एक पोळी खाल्ली त्याच्यापासून मिळणारं समाधान. दुसरी पोळी खाल्ली त्याच्यापासून मिळणारं समाधान आणि तिसरी पोळी खाल्ली मग आपलं समाधान आपण सॅटिस्फाईड होतो. म्हणून पण आपल्याला उपयोगिता पहिल्या पोळीपासून, दुसऱ्या पोळीपासून, तिसऱ्या पोळीपासून, सुरुवातीपासून आपल्याला उपयोगिता ही घटत जाणारी आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे त्याची उपयोगिता आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला भूक लागली म्हणजे आपण जेवणाची आतुरतेने वाट पाहतो किंवा जेवणाची आपण मागणी करत असतो. नंतर वस्तूंची बदलती किंमत. वस्तू ज्या मागणी का निर्माण होत असते? वस्तूंच्या नेहमी किमती बदलत असतात. उदाहरणार्थ भाजीपाला. भाजीपाला सकाळी फ्रेश असतो त्यामुळे स्वस्त किमती असतात आणि संध्याकाळी, दुपारी त्याच्या किमती कमी होत जातात. म्हणून वस्तूंची किंमत बदलती असते. त्याच्यामुळे सकाळी मागणी कमी असते, दुपारी स्वस्त झाल्यामुळे लोक मागणी जास्त करत असतात. म्हणजे वस्तूंच्या किमती जसजशा बदलत जातात तशा त्याची मागणी सुद्धा बदलत जाते किंवा मागणी किंमत कमी झाली म्हणजे मागणी वाढत जाते आणि किंमत वाढली म्हणजे त्याची मागणी घटत जाते. हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ शकतं. नंतर आपल्याला मागणी करण्यासाठी गरजांची तीव्रता किती आहे ती पण आपण लक्षात घेतली पाहिजे. आपली तीव्र इच्छा असली पाहिजे. गरजांची तीव्रता कमी जास्त असते. उदाहरणार्थ खूप थंडी वाजते. आता आपल्याला बरोबर स्वेटर घेण्याची अत्यावश्यक गरज आहे. म्हणून आपण पटकन जातो आणि स्वेटर खरेदी करतो. पाऊस चालू आहे तर आपण पावसात छत्रीची आवश्यकता आहे म्हणून आपण दुकानात जातो आणि खरेदी करतो. पावसाळा नसेल तर आपण छत्री खरेदी करत नाही आणि आपल्याकडे जर समजा थंडी नसेल तर आपण स्वेटर खरेदी करत नाही. म्हणजे गरजांची तीव्रता किती आहे त्याच्यावर वस्तूंची मागणी सुद्धा अवलंबून असते. नंतर वस्तूंचे विविध उपयोग. वस्तूंचे विविध उपयोग कशा आहेत त्याच्यावर सुद्धा मागणी अवलंबून असते. उदाहरणार्थ कापड आहे. कापडाचे विविध उपयोग आपण घरामध्ये करतो. कपडे घालण्यासाठी करतो, पुसण्यासाठी करतो, पडदे करतो, गादीसाठी, पांघरण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीने वस्तूंचे विविध उपयोग असल्यामुळे, कपड्याचे विविध उपयोग असल्यामुळे त्याची मागणी नेहमी वाढतच राहते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वस्तूंचे विविध उपयोग जे आहे ते सांगतात किंवा अजून दुसरं उदाहरण म्हटलं गहू. गहू जर घेतला तर आपण गव्हापासून अनेक पदार्थ बनवता येतात. गव्हापासून ब्रेड बनवता येतो, पोळी बनवता येते, पुरी बनवता येते, पुरी भाजी बनवता येते, गव्हापासून वेगवेगळे भरडा बनवता येतो. त्याचं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला गव्हापासून विविध उपयोग आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आपण मागणी करत राहतो. अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं दूध. दुधापासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. उदाहरणार्थ दूध काढून आपल्याला पनीर बनवता येतं, दुधापासून दही बनवता येतं, दुधापासून आपल्याला खवा तयार करता येतो, दुधापासून पेढे बनवता येतात. म्हणजे दुधापासून अनेक ताक बनवता येतं. म्हणजे अशा अनेक पदार्थ आपल्याला बनवतात. त्यामुळे विविध वस्तूंचा उपयोग असल्यामुळे मागणी ही वाढत असते आणि आपल्याला मागणी करावीच लागली आणि मागणी दिसून येते. यानंतर आपल्याला हे झालं जनरली मागणी आणि मागणीचे नियम हे आपण पाहिलं. जनरली मागणी कशी असते? जर समजा बाजारात वस्तूच्या किमती कमी झाल्या तर त्याची मागणी वाढते आणि वस्तूच्या किमती जर समजा वाढल्या त्याची मागणी कमी होते. हे आपल्याला दिसून आलं. हे स्पष्ट मार्केटचं उदाहरण आहे. पण त्याच्यामध्ये काही डिफेन्स असा एक शास्त्रज्ञ होऊन गेला अर्थतज्ञ की त्यांनी एक विरोधाभास असलेल्या वस्तूंचा त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. त्यालाच डिफेन्स पॅराडॉक्स इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा डिफेन्सचा विरोधाभास असं म्हणतात. उदाहरणार्थ पहिला आहे हलक्या वस्तू अपवाद असतात. ज्या वस्तू जीवनामध्ये हलक्या असतात त्यांच्या किमती कमी जास्त जरी झाल्या तरी आपण खरेदी करत असतो. हलक्या वस्तूंच्या किमती जनरली सहसा वाढत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला मागणीला अपवाद ठरू शकतात आणि मागणीला विरोधाभास करू शकतात. नंतर जीवन आवश्यक वस्तू. मागणीचा नियम काय आहे? किमती कमी झाल्या म्हणजे मागणी वाढते आणि किमती कमी वाढल्या म्हणजे किमती वाढल्या म्हणजे मागणी वाढते. तर त्याला एक अपवाद आहे दुसरी वस्तू जीवनावश्यक वस्तू. आता जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत अन्न, धान्य, कपडे ज्या वस्तू आहेत त्या जर समजा किमती वाढत असतील तरी आपल्याला ते कराव्याच लागतील. आपण तो उपाशी राहू शकत नाही.
म्हणून आपल्याला खरेदी कराव्याच लागतील. किंमत जरी वाढली तरी खरेदी करावी लागतील, किंमत कमी झाली तरी खरेदी करावी लागतील. म्हणजे जीवनावश्यक वस्तू सुद्धा आपल्याला एक विरोधाभास म्हणून आपल्याला मागणीच्या नियमाला विरोध करणारे आपल्याला दिसून येतात. नंतर प्रतिष्ठेच्या वस्तू. आता प्रतिष्ठेच्या वस्तू ज्या आहेत त्या प्रतिष्ठेच्या वस्तू सुद्धा आपल्याला मागणीच्या नियमाला विरोध करणाऱ्या किंवा मागणी सिद्धांताला विरोध करणाऱ्या आपल्याला दिसून येतात. ते प्रतिष्ठेच्या वस्तू असतात. उदाहरणार्थ जड जवाहीर हिरे माणिक मोती ज्या आहेत किंवा कपड्याच्या भारी भारी वस्तू ज्या आहेत त्या आपल्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. त्याच्या किमती वाढल्या तरी श्रीमंत लोक खरेदी करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मागणीच्या नियमाला विरुद्ध असते मागणी निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे प्रतिष्ठेच्या वस्तू ज्या काय आहेत त्या आपल्याला या ठिकाणी डिफेन्सच्या विरोधाभासमध्ये आपल्याला मापन करता येतील किंवा प्रतिष्ठेच्या वस्तू ह्या मागणीच्या नियमाला धरून चालत नाही. उदाहरणार्थ सोने चांदी जड जवाहीर हिरे माणिक मोती आपण ह्या आवडीने आणि एक सौंदर्य प्रसाधने आहेत म्हणून आपण त्या खरेदी करत असतो. मागणीचा आणि किमतीचा आपण विचार करत नाही आणि श्रीमंत वर्ग तर प्रतिष्ठेच्या वस्तूसाठी पैशाचा विचार करत नाही, मागणीचा विचार करत नाही, मार्केटिंगचा विचार करत नाही. आपल्याला वस्तू घ्यायची, घेतात आणि हे होतं मोकळे होतात. म्हणजे अशा पद्धतीने प्रतिष्ठेच्या वस्तू सुद्धा डिफेन्सचा विरोधाभास जो काय आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि नंतर जर समजा चौथा मुद्दा असा आहे भविष्यात वस्तूंची जर टंचाई निर्माण होत असेल तर आपल्याला अगोदरच वस्तू खरेदी जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागतात. उदाहरणार्थ भविष्यात मागे समजा आपला करोना आला होता तेव्हा आपल्याला अत्यावश्यक जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या आपण जास्त खरेदी करून ठेवल्या होत्या. म्हणजे किमती वाढल्या का कमी झाल्या का पण ज्या लागतात त्या आपल्याला खरेदी कराव्या लागतील. किंवा उदाहरणार्थ पुढे अजून समजा कर्फ्यू लागणार असेल किंवा दंगल होणारच असेल तर त्यासाठी अत्यावश्यक वस्तू ज्या काय आहेत त्या आपल्याला खरेदी कराव्याच लागतील. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की मागणी ही किमतीचा विचार करत नाही, कोणतीही वस्तूचा विचार करत नाही तर ती भविष्यात वस्तूंची टंचाई निर्माण होणार आहे म्हणून त्या खरेदी केल्या जातात. किमती कितीही असल्या तरी त्या अत्यावश्यक वस्तू आपल्याला खरेदी कराव्याच लागतात. हा एक मुद्दा गिफेनच्या पॅराडॉक्स मध्ये किंवा गिफेनचा जो विरोधाभास आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला मागणी आणि मागणीचा सिद्धांत जो काय आहे आणि मागणीला विरोध करणाऱ्या जो काही डिफेन्स पॅराडॉक्स आहे तो आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं होतं. मी त्याच्यासाठी आपला एवढा अट्टहास केला आणि आपण ऐकला त्याबद्दल धन्यवाद.